मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या हातामध्ये हा जो मासा दिसतोय ह्याचं नाव शिवडा, इंग्लिशमध्ये ह्याला कॅटफिश असं म्हणतात आणि साधारणपणे 5 ते 6 किलोपर्यंत ह्याचं वजन आहे. हा एक सर्वात मोठ्या साईजचा असा कॅटफिश पण ह्याला असं म्हणू शकतो. सर्वात मोठा म्हणजे आपल्या सर्वसाधारण तलाव नद्यांमध्ये मिळणारा हा जंगली मासा आहे. ह्या माशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मासा तुम्हाला माहिती असेल, आपल्या इकडे जेवढी लोक मासे खातात, म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जे आपले आगरी कोळी बांधव सगळे जे आहेत, जे सगळे मासे खातात त्या सगळ्यांचा जीव की प्राण मासा आहे हा. म्हणजे माझासुद्धा सगळ्यात जीव की प्राण हा मासा आहे सगळ्यांचाच. इथे तुम्हाला समोर आज सगळे इकडे जाळं खेचताना दिसत आहेत. आणि मंडळी नमस्कार. नमस्कार मंडळी. हे बघा आज सगळे इकडे मंडळी आहेत आणि आम्ही सगळेजण खूप खुश आहोत की आम्हाला हा मासा मिळाला आहे. एक म्हणजे आज दुपारच्या जेवणाची सोय झालेली आहे, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तलाव जो आहे, हा तलाव आम्ही खाली करायला घेतलेला आहे. त्याचं कारणच हे आहे की आम्हाला हे जे शिवडे आहेत, हे शिवडे आणि आरवा, हा शिवडा तर आपला भारतीय मासा आहे, खूप सुंदर मासा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की हाच मासा म्हणजे मंगूर मासा, तर अजिबात नाही. मंगूर मासा हा पूर्ण वेगळा आहे, हा शिवडा मासा पूर्ण वेगळा आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, 2 वेळा व्हिडिओ बनवलेला आणि तो टाकलेला आहे की मंगूर मासा किती वेगळा असून शिवडा किती वेगळा असतो. हा संपूर्णपणे भारतीय मासा आणि खूप खूप महत्त्वाचा असा भारतीय मासा आहे. अनेक वर्षानुवर्ष म्हणजे ह्या माशाला आपल्या इकडचे लोक खूप चवीने खातात आणि खरंच खूप चविष्ट मासा आहे. याच्या एवढा चविष्ट दुसरा मासा नाही. ह्या माशाचं मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो की हा मासा पूर्णपणे एक प्रिडेटरी मासा आहे. प्रिडेटरी म्हणजे जो दुसऱ्या माशांना खाऊन जगतो त्याला म्हणतात प्रिडेटरी मासा. आणि त्याचं पूर्ण शरीर हे देवाने अशा प्रकारे बनवलेलं आहे की त्याला त्याच्या एवढा दुसरा चांगला प्रिडेटर असू शकत नाही, त्याच्या एवढा दुसरा चांगला शिकारी मासा अजून असू शकत नाही. एक म्हणजे ह्याच्या आपण तोंडापासून सुरुवात करू. ह्याचा जो तोंड जे आहे ते एकदम एरोडायनॅमिक आहे. तुम्हाला असं शेप असा एकदम एरोडायनॅमिक दिसतोय. एरोडायनॅमिक म्हणजे ज्याच्यामुळे रेझिस्टन्स खूप कमी पाण्यामध्ये तयार होतो, असा एकदम एरोडायनॅमिक शेप आहे. त्याच्यामुळे तो पटकन पुढे जाऊन हल्ला करू शकतो. दुसरं म्हणजे त्याचे डोळे जे आहेत त्या अशा ठिकाणी डोक्यावरती प्लेस्ड आहेत की जिकडे त्याला ऑलमोस्ट 360 डिग्री असं म्हणता येईल. ऑलमोस्ट 360 डिग्री नाही, पण ॲटलीस्ट 300 डिग्री तरी त्याला एकदम व्यवस्थित क्लिअर व्ह्यू आहे. डोळे मोठे आहेत, त्यामुळे दिवस रात्र दोन्ही वेळेला त्याला दिसतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या ज्या मिशा दिसत आहेत त्याच्या वरती 2 मिशा आहेत, खालती 2 मिशा आहेत. ह्या मिशांमुळे त्याला जे काय त्याच्या एक इलेक्ट्रॉनिक वेव्स त्याच्या जे पाण्यामध्ये तयार होतात एखाद्या मूवमेंटच्या किंवा एखाद्या गोष्टीमुळे, त्या वेव्स त्याला पटकन ते तरंग जे आहे ते तरंग त्याचं जे सेन्सरी ऑर्गन झालं, एक प्रकारे त्याचं ज्ञानेंद्रिय, जसं आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, तसं त्याला नाक पण आहे, डोळे आहेत, कान नाही आहेत ऑफकोर्स त्याला, पण त्याला त्याचे जे ह्या अँटेनाज आहेत त्या अँटेनामुळे त्याला सगळे पाण्यामधले तरंग समजतात. त्याचबरोबर त्याची ही जी स्किन आहे, ह्या स्किनमधनं सुद्धा त्याचं जो शरीरातला जो ऑक्सिजन आहे तो बऱ्यापैकी रेग्युलेट होतो. त्याच्यामुळे त्याचं एवढं मोठं जे शरीर आहे ते एवढं मोठं शरीरला कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगला ऑक्सिजन त्याला सतत मिळत राहू शकतो. त्याला खूप कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगला ऑक्सिजन मिळत राहतो. खूप कमी पाण्यामध्ये सुद्धा हा मासा जगणारा मासा आहे. ह्याला कमी पाणी असेल तरीसुद्धा तो वरती येऊन श्वास घेऊन किंवा पाण्यामध्ये चिखलामध्ये सुद्धा हा बऱ्यापैकी ऑक्सिजन घेऊ शकतो. ह्या माशाचा तुम्हाला जो आकारसुद्धा जो दिसतोय त्याच्याने सुद्धा खूप कमी रेझिस्टन्स, शेपटीचा जो आकार आहे तो खूप कमी रेझिस्टन्स तयार होतो. त्याच्यामुळे दुसरा कोणता प्रिडेटर त्याच्यापेक्षा मोठा मासा असेल तर त्याला हा मासा समजून येत नाही. अशा प्रकारे हा खूप युनिक असा मासा आहे आणि आम्ही सगळेजण खूप खुश आहोत की हा आम्हाला मिळाला. एवढा मोठा मासा निदान 5 ते 6 वर्ष आपल्या तलावामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्याने आपलं निदान लाखो रुपयाचं नुकसान केलेलं असेल आत्तापर्यंत. एवढा हा विचित्र असा मासा आहे. तुम्हाला याचे दात दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे त्याचे दात आहेत, असे पाठीमागे गेलेले असे त्याचे दात आहेत, आतल्या साईडला गेलेले हे बघा तुम्हाला दिसत असतील. आणि हा जेवढा मोठा त्याचा करू शकतो तेवढा मोठा मासा, म्हणजे निदान 500 ते 600 ग्रॅमपर्यंतचा मासा हा असं खाऊ शकतो आणि तो पोटामध्ये डायजेस्ट करू शकतो. असं अत्यंत युनिक आणि चवीला अत्यंत सुरेख असा मासा आहे. पण आम्ही शेतकरी जे आहोत, जे मत्स्य शेती करतो, त्यांच्यासाठी हा एकदम मोठा शाप आहे. अशा प्रकारचा मासा आपल्या तलावात असणं हा खूप मोठा शाप आहे, कारण की त्याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं. काय बारकू शेठ? बरोबर. हा कार्निवोरस मासा आहे, एकदम कार्निवोरस मासा आहे. त्याचं वजन साधारणपणे असेल 6 किलो, 5.5-5.5. व्हेरी गुड. माझा आणि बारकू शेठचा अंदाज एकदम सेम आहे. काय मग आपल्या दोघांची चांदी?
चांदी आज. हे बघा इकडे सगळेजण परेश बिरेश सगळेजण एकदम रागामध्ये आलेत बोलायला. सो मंडळी हे बघा अशा प्रकारे तुम्हाला कदाचित वाटत असेल की जिवंत मासा आहे आणि त्याला आपण पाण्यात सोडायला पाहिजे वगैरे वगैरे, तर असं अजिबात नाही आहे. हा ऑफकोर्स जिवंत मासा आहे, पण त्याला आपण कधीच पाण्यात सोडणार नाही, कारण की त्याने आपलं खूप नुकसान केलेलं आहे आणि जिकडे जाईल तिकडे सुद्धा तो खूप भयंकर नुकसान करेल. आपण त्याला खाऊन टाकणार आहोत बेसिकली. धन्यवाद.